ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सौवसाहुनं। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दपुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। जैनं जयतु शासनं। जैनं जयतु शासनं। नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरच्छिदे अनन्तधर्मणस्तत्त्वं पश्यन्ति प्रत्यगात्मनः। एकान्तमयी मूर्तिर् नित्यमेव प्रकाशतां वन्दितु सौवसिद्धि दुवमचलमनोवमं गतिं पत्ति ओच्छामि समयपाहुड मिणमोसुद केवलीभनिदम्। समयसार परमाध्यात्मिक ग्रंथ काही दिवस स्वाध्यायामध्ये गॅप पडल्यामुळे आपणाला 6व्या गाथेपर्यंत थोडं उजळणी म्हणून एक 5 मिनिटांमध्ये 5-10 मिनिटांमध्ये घेऊन आपण पुढे जायचं आहे। समयसार म्हणजे शुद्ध आत्मा। शुद्ध आत्मा चे 2 प्रकार। एक पर्यायामध्ये ज्यांनी शुद्धता प्राप्त केलेली आहे असे अर्यंत आणि सिद्ध हे शुद्ध आत्मा कार्य परमात्मा, आणि ते कार्य ज्याच्या आधारे प्रगट होतं असा जो शुद्ध भगवान आत्मा आहे तो कारण परमात्मा। कारण परमात्मा आणि कार्य परमात्मा असे परमात्म्याचे 2 भेद। कार्य परमात्म्याचे जर भेद करायला गेले तर त्याचे 2 भेद आणि सकल परमात्मा आणि निकल परमात्मा। सकल परमात्मा हे अर्यंत परमेष्ठी ज्यांनी 4 घाती कर्माचा अभाव केलेला आहे। 4 घाती कर्माचा अभाव करून ज्यांनी अनंत चतुष्टय प्राप्त केलेला आहे असे अर्यंत परमात्मा हे सकल परमात्मा। आणि निकल परमात्मा, कल म्हणजे शरीर, नि म्हणजे रहित, शरीर रहित, शरीर सहित, शरीर सहित कार्य परमात्मा अर्यंत परमेष्ठी आणि शरीर रहित कार्य परमात्मा सिद्ध परमेष्ठी। हे कार्य परमात्म्याचे 2 भेद झाले। तर इथं जो समयसार आहे तो मूळ जो शुद्ध आत्मा आहे कारण परमात्मा, त्या कारण परमात्म्याची चर्चा आहे। कारण ज्याची आपण चर्चा करणार आहोत ते चर्चा केल्याशिवाय चिंतन होत नाही। कारण परमात्मा सगळे निगोदापासून सिद्धांपर्यंत सव्वे शुद्धाहु शुद्ध नया, सगळे जीव सिद्ध देखील निगोदापासून सिद्धापर्यंत सगळे जीव कारण परमात्मा आहेत, शुद्ध आत्मा आहेत। मूळ स्वभावाने प्रत्येक आत्मा शुद्ध आहे। मग त्यामध्ये एकेंद्रिय, द्विंद्रिय, तींद्रिय असा काही भेद नाही आहे। हा भेद पर्याय नयान आहे, व्यवहार नयान आहे। सिद्ध परमात्मा कार्य परमात्मा हे सुद्धा व्यवहार नयाने भेद झाले, परंतु कारण परमात्मा हा निश्चय नयाने
निश्चयनयाने जो शुद्ध परमात्मा आहे, कारण परमात्मा, तो कारण परमात्मा सगळे जीव आहेत. मूळ स्वभावानं सगळे जीव शुद्ध आहेत. पर्यायमध्ये भली कोणती अवस्था असेल, एकेंद्रियापासून सौनी पंचेंद्रियापर्यंत 4 गतीमधली कोणती अवस्था असेल, ती अवस्था पर्यायमधली आहे आणि तो पर्यार्थिक नयाचा विषय आहे, व्यवहार नयाचा विषय आहे. आणि जो शुद्ध कारण परमात्मा आहे, ज्याच्या आश्रयानं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त होतं, ज्याच्या आश्रयानं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त होऊन पूर्णता प्राप्त होऊन की अनंत चतुष्टय प्राप्त होतं, सिद्ध गती प्राप्त होते, असा जो कारण परमात्मा आहे, तो मी गायक परमात्मा, त्याला इथे या ठिकाणी समयसार म्हटलेला आहे. त्याला या ठिकाणी शुद्ध आत्मा म्हटलेला आहे. शुद्ध आत्म्याची चर्चा या समयसारमध्ये आहे. शुद्ध आत्म्याचं वर्णन या समयसारमध्ये आहे. कारण असं आहे, शुद्ध आत्म्याची चर्चा आचार्य का करायला लागले? या जीवानं अनादी काळापासून अनंत वेळा अशुद्ध आत्म्याची चर्चा ऐकलेली आहे, त्याचा परिचय केलेला आहे, त्याचा अनुभव केलेला आहे. पण शुद्ध आत्म्याची चर्चा, शुद्ध आत्म्याचं वर्णन या जीवानं एक वेळसुद्धा प्रीतीपूर्वक रुचीपूर्वक ऐकलेली नाही आहे. त्याच्यामुळं परिचय झालेला नाही आहे, त्याच्यामुळं अनुभव झालेला नाही आहे. हा क्रमच आहे. ज्याचं आपण ऐकतो त्याचा आपण परिचय करून घेतो आणि ज्याचा आपण परिचय करतो त्याचाच हा जीव अनुभव करतो. मग अनादी काळापासून या जीवानं अशुद्ध आत्म्याची कथा ऐकलेली आहे आणि अशुद्ध आत्म्याची कथा ऐकल्यामुळं त्याला इंद्रिय, विषय, कषाय, राग यामध्ये याला जीवाला आसक्ती वाटते, या जीवाला ते चांगलं वाटतं. त्याच्यामुळं अनादी काळापासून अशा अशुद्ध आत्म्याची अनुभूती या जीवानं अनंत वेळा घेतलेला आहे. पण शुद्ध आत्म्याची कथा या जीवानं एक वेळसुद्धा प्रीतीपूर्वक ऐकलेलं नाही. कानानं ऐकला आहे, मनानं ऐकलेला नाही. समजलं का नाही? शुद्ध आत्म्याची कथा अनेक वेळा जीव समोशरणामध्ये गेला, मग तिथं का शुद्ध आत्म्याची कथा ऐकला नाही काय? ऐकला आहे, कानानं ऐकला, मनानं नाही ऐकला. समजले का नाही? जे लोक मनानं ऐकतात त्यांना हे समजतं. केवळ कानावर पडते म्हणून ऐकायला येते म्हणून कानावर पडते म्हणून ऐकतात आणि त्याचा विचार करत नाहीत, चिंतन करत नाहीत. त्या जीवांना ही गोष्ट प्राप्त होत नाही. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की शुद्ध आत्म्याची कथा या जीवानं एक वेळासुद्धा ऐकलेली नाही, मनानं ऐकलेली नाही. आणि शुद्ध आत्म्याची कथा सांगणारे लोक बी जगात कमी आहेत. आचार्यत्व करणारे लोक कमी आहेत. अशुद्ध आत्म्याची, व्यवहार न्यायाची, पर्यार्थिक न्यायाची ही कथा सांगणारे जगामध्ये पुष्कळ आहेत, परंतु निज आत्म्याची कथा करणारे लोक जगामध्ये कमी आहेत. म्हणून ही सुद्धा दुर्लभता आहे. सांगणारी बी कमी आहेत. समजलं का नाही? ती सांगणारी बी कमी आहेत ना. सांगणारी कमी आहेत, त्याच्यामुळं ऐकणाऱ्या लोकांनासुद्धा ती कमतरता आहे. म्हणून आचार्य सांगायला लागलेत की शुद्ध आत्म्याची कथा या ठिकाणी मी सांगणार आहे. आणि सांगत असताना असे अनेक त्या ठिकाणी शंका उपस्थित होतील, मनामध्ये प्रश्न निर्माण होतील. कदाचित मी पूर्वी ऐकलेलं त्याच्यापेक्षा थोडं का वेगळं वाटेल. तर आचार्य सांगतात थोडं धीर धरून ऐक, धीर गंभीर होऊन ऐका. 415 गाथा आहेत. त्या 415 गाथामध्ये आचार्यांनी हे शुद्ध आत्म्याची कथा अनेक माध्यमातून सांगितलेली आहे. तर ती आहे या ठिकाणी वर्णन आहे शुद्ध आत्मा. आता त्याला मग ते शुद्ध आत्म्याला नमस्कार कर. त्याने पहिल्यांदा वंदित तू सर्व सिद्धी, सर्व सिद्धांना नमस्कार केला, वंदन केला. मग आता आपण सिद्धांना नमस्कार करू शकतो, आर्यंतांना नमस्कार करू शकतो, परंतु माझ्या आत्म्याला कसा नमस्कार करणार मी? नमस्कार तर करायला पाहिजे ना. नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चित स्वभावाय भावाय सर्व भावांतरिक्षते. माझ्या आत्म्याला मी कसं नमस्कार करणार? समजलं का नाही?
तर ज्यावेळी कार्य परमात्म्याला नमस्कार केलं जातं शेरजी, ज्यावेळी कार्य परमात्म्याला नमस्कार केलं जातं त्यावेळी मन वचन कायाने नमस्कार केला जातो. काय सांगितलं? आर्यंतांना, सिद्धांना, पंचपरमेष्ठीला, जिनवानीला, नवदेवतांना आपण जे नमस्कार करतो ते मन वचन कायद्वारा नमस्कार करतो. कायेनं केलेला नमस्कार प्रणाम म्हटला जातो, वचनानं केलेला नमस्कार स्तुती म्हटली जाते, स्तवन स्तुती, आणि मनानं केलेला नमस्कार भाव नमस्कार म्हटला जातो. भाव नमस्कार, चिंतनात्मक भाव नमस्कार तो असा आहे. तो भाव नमस्कार म्हणजे शुद्ध भाव नमस्कार नाही, चिंतनात्मक भाव नमस्कार. मनाने भाव नमस्कार, वचनाने स्तवनरूप नमस्कार, आणि कायेद्वारा 5 इंद्रिय आणि शरीराद्वारा म्हणजे साष्टांग नमस्कार म्हटला जातो, 8 अंगपूर्वक नमस्कार केला जातो. तो नमस्कार जो आहे तो नमस्कार व्यवहारनयानं म्हटला जातो. हा नमस्कार, तिथं नमस्कार करणारा एक आहे आणि ज्याला नमस्कार करणार आहेत त्याचे 2 आहेत, द्वैत आहे त्या ठिकाणी. हां, त्याला द्रव्य नमस्कार बी म्हणतात, समजलं का नाही? म्हणजे ज्याला नमस्कार केला जातो तो आराध्य, जो नमस्कार करतो तो आराधक, ज्याला नमस्कार केला जातो तो वंद्य, जो नमस्कार करतो तो वंदक असा आहे. वंद्य वंदक, आराध्य आराधक असा आहे, समजलं की नाही? हे त्यात द्वैत आहे. हा मन वचन कायद्वारा केलेला नमस्कार आहे. त्या मन वचन कायद्वारा केलेल्या नमस्कारामुळं या जीवाला पुण्याचा बंध होतो, पापाची हानी होते, पुण्याचा बंध होतो. काय? अशुभाचा नाश होतो, पुण्याचा बंध होतो. आणि आता आपणच आपल्याला नमस्कार करायचा आहे. काय? नमस्कार करणाराही मीच आहे आणि ज्याला नमस्कार करायचा तो सुद्धा मीच आहे. मग ज्याला नमस्कार करायचा आहे तो त्रिकाली ध्रुव द्रव्य, आणि त्याला जी नमस्कार करते ती ज्ञानरूप पर्याय असं आहे. ज्ञानाची पर्याय ही नमस्कार करते, म्हणजे त्याचा आश्रय घेते, त्याच्याकडं झुकते, त्याच्यामध्ये लीन होते. तर माझी वर्तमान काळाची ज्ञानाची पर्याय त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा जो द्रव्य आहे त्याच्याकडं सन्मुख होणं, उन्मुख होणं, झुकणं, त्याचा अनुभव करणं, त्याचा आश्रय करणं, त्याचं लीन होणं, याला म्हणायचं निश्चयानं नमस्कार. समजलं का नाही? याला बी भावनमस्कार म्हणतातच, याला बी भावनमस्कार म्हणतातच. हा निश्चयानं केलेला नमस्कार आहे. या नमस्कारामुळं सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची प्राप्ती होते, केवल ज्ञानाची प्राप्ती होते, सिद्ध गतीची प्राप्ती होते, अनंत संसाराचा अभाव होतो, अनंत दुःखाचा अभाव होतो. तिथं त्या ठिकाणी जीव मोक्षाला प्राप्त करतो. मग तर नमस्कार करणारी आपली पर्याय, द्रव्याची पर्याय, आणि ज्याला नमस्कार करतं तो द्रव्य. मग द्रव्य झाला आराध्य आणि ज्ञानाची पर्याय झाली आराधक. द्रव्य झाला वंद्य आणि ज्ञानाची पर्याय झाली वंदक, वंद्य वंदक. हा अभेद ज्ञानचा वंद्य वंदक आहे, आणि याच्या अगोदर तो भेद ज्ञान वंद्य वंदक आहे. तो व्यवहार ज्ञान, तो तो द्रव्य नमस्कार, हा भाव नमस्कार. समजायला आलं की नाही? काय झालं? पेन सांगा तर पेन बी आणून ठेवूया की आपण. आता सगळी व्यवस्था करूया. तर पेन, पॅड, वही, इथे यायचं, फक्त शिकायचं. शिकणारी पाहिजे तो. साधनांची काही कमी नाही, साधनं मिळणार तुम्हाला. हां, तुम्हाला बाह्य साधनं सगळे मिळतील, पण ॲक्च्युली साधनं आम्हालाच करायची आहे ना. तर ते आपण करा, ते सगळं तुम्हाला पुरवलं जाईल. हां, तर कळालं ना? वंद्य वंदकनार. इथं त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा जो कारण परमात्मा आहे त्याला कारण समयसार देखील म्हणतात. कारण समयसार म्हणा, कारण परमात्मा म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. तो आहे वंद्य,
तो आहे आश्रय करण्यायोग्य, तो आहे परम उपाधी, तो आहे परमशुद्ध निश्चयनयाचा विषय, तो आहे परम पारिणामिक भाव. काय शास्त्रामध्ये वेगवेगळ्या शब्दांनी त्याला सांगितलेलं आहे. परम पारिणामिक भाव, परमशुद्ध निश्चयनयाचा विषय, परम उपाधी, आश्रय करण्यायोग्य असा जो कारण परमात्मा आहे त्याला एका अक्षरामध्ये सांगायचं झालं तर मी, अहम असा आहे. तो कारण परमात्मा मी आहे. त्या कारण परमात्म्याची चर्चा आहे या ठिकाणी पूर्ण समयसारमध्ये. पूर्ण समयसार म्हणा का संपूर्ण जिनवानी कारण परमात्म्याकडं जाण्यासाठी आहे, कारण परमात्म्याचा आश्रय करण्यासाठी आहे. जे जे काय सगळं आहे ते कारण परमात्म्यासाठी आहे, लक्षात घ्यायचं. एक कारण परमात्म्याची व्याख्या जी आहे, जर व्याख्या ही सगळा समयसार कारण परमात्म्याची व्याख्याच आहे. एक एक शब्द आपण बघणार आहोत. आता काय कारण परमात्म्याची टीका आहे सगळी. कारण परमात्मा जो अनंत गुणांनी आणि अनंत शक्तींनी अनंत धर्मांनी युक्त ध्रुव एक टंकोत्कीर्ण जो आहे तो कारण परमात्मा. एका वाक्यात सांगायचं झालं तर काय, अनंत गुणांनी अनंत शक्तींनी अनंत धर्मांनी असा एक शुद्ध टंकोत्कीर्ण ज्ञायक परमात्मा आहे, तो कारण परमात्मा आहे. तो मी असं सोहम असा आहे. सोहम जे म्हणतात का नाही, तो सो म्हणजे तो त्रिकाली ध्रुव आणि अहम म्हणजे पर्यायाला ते स्वीकारायचं आहे. द्रव्यामध्ये ती शक्ती आहे, शक्तिरूपानं अनंत गुणांनी युक्त आहे, अनंत शक्तींनी युक्त आहे, अनंत धर्मांनी युक्त आहे, अनादि अनंत आहे, नित्य आहे, एक आहे, शुद्ध आहे, परम पवित्र आहे, परिपूर्ण आहे, परनिरपेक्ष आहे, ज्ञानानंद स्वभावी आहे, चैतन्य स्वभावी आहे. याचाच सगळा विस्तार तो सोहम, तो मी आहे, कारण परमात्मा मी आहे. आणि ही सगळी चर्चा सगळी द्वादशांग जिनवानी त्या कारण परमात्म्याकडं जाण्यासाठी आहे. म्हणून या कारण परमात्मा जो जीव आहे त्याला वस्तू अनेकांतात्मक आहे. या विश्वामध्ये जे काय जातीयपेक्षेनं 6 द्रव्य आहेत, तर जातीयपेक्षेनं असणारे जे 6 द्रव्य आहेत त्या 6 द्रव्यांमध्ये असे अनंत गुण आहेत, अनंत धर्म आहेत, अनंत शक्ती आहेत. प्रत्येक द्रव्याची आपापली सत्ता वेगळी आहे. प्रत्येक द्रव्य आपल्या सत्तेमध्ये राहून परिणमन करतो. प्रत्येक द्रव्य उत्पाद वे द्रव्ययुक्तम सत आहे. गुणपरेव द्रव्यम उत्पाद वे द्रव्ययुक्तम सद्रव्यलक्षणम हे तत्वार सूत्रामध्ये आलेलं आहे. समजलं का नाही? तर वस्तू सामान्य विशेषात्मक आहे, यालाच म्हणायचं अनेकांतात्मक आहे. वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. सामान्य म्हणजे द्रव्य आणि विशेष म्हणजे पर्याय, गुणपर्याय. सामान्य म्हणजे द्रव्य, विशेष म्हणजे गुणपर्याय असं आहे. म्हणजे वस्तू केवळ द्रव्य नाही, गुणपर्याय रहित द्रव्य नाही आहे काय, आणि द्रव्यरहित गुणपर्याय नाही आहे, गुणद्रव्यरहित पर्याय नाही आहे काय. अनंत म्हणजे गुणपर्याय, द्रव्य गुणपर्यायाने युक्त वस्तू आहे. आणि ही या वस्तूमध्ये जे काय असतं ते सगळं अनंतानंच असतं. त्यामध्ये संख्यात असंख्याताचा असं नाही. त्यामध्ये द्रव्यामधली शक्ती ही अनंत रूपाने असते, संख्यात आणि असंख्यात रूपाने नाही काय. द्रव्यातील शक्ती, द्रव्यातील गुण, द्रव्यातील धर्म, हे द्रव्यातील जो स्वभाव तो अनंत गुणांनी आहे, अनंत शक्तीनी आहे प्रत्येक द्रव्य. आणि प्रत्येक द्रव्याची सत्ता, प्रत्येक द्रव्य आपल्या सत्तेमध्ये राहून परिणमन करतो. म्हणजे परिणमन करीत नित्य राहणं आणि नित्य राहून परिणमन करणं हा वस्तूचा स्वभाव आहे. तो कुणी बनवलेला नाही. प्रत्येक द्रव्य असं उत्पाद वे द्रव्ययुक्त सत आहे. आणि त्या प्रत्येक द्रव्याचं परिणमन, त्या परिणमनाचा करता प्रत्येक द्रव्य स्वयं आहे.
कोणत्याही द्रव्याच्या पर्यायाचा करता दुसरा नाही. कारण जगामध्ये अशी व्यवस्थाच आहे, प्रत्येक द्रव्य आपल्यामध्ये राहून परिणमन करेल, क्रमसर रूपानं क्रमबद्ध होऊन परिणमन करेल. म्हणजे ही अनंत गुण पर्याय आणि अनंत म्हणजे जे द्रव्य आहे अनंत गुण पर्यायाने युक्त आहे. उत्पाद वेद द्रव्ययुक्तम सत आहे. द्रव्याचं कथन करत असताना, वस्तूचं कथन करत असताना, त्या वस्तूच्या अस्तित्वाचं कथन करत असताना शास्त्रामध्ये प्रवचनसार ग्रंथामध्ये तत्वार सूत्रादी ग्रंथामध्ये 2 अँगलनी केलेला आहे. एक गुणपरे व द्रव्यम आणि उत्पाद वे द्रव्ययुक्तम सत असं आहे. म्हणजे वस्तू गुण पर्यायाने युक्त आहे आणि प्रत्येक वस्तू उत्पाद वे द्रव्ययुक्त आहे असं आहे, यांनी सहित आहे. म्हणजे प्रत्येक द्रव्यामधला ही व्यवस्था अनादिनिधन व्यवस्था आहे. ही व्यवस्था कोणी निर्माण केलेली नाही आहे. ही व्यवस्था कुठल्या ईश्वराने निर्माण नाही केलेली आहे. ही व्यवस्था अनादि अनंत आहे. प्रत्येक द्रव्य अनादि अनंत आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये शक्ती गुण त्याची परिणाम व्यवस्था ही अनादि अनंत आहे. तर हे या ठिकाणी समजून म्हणून वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. म्हणजे काय की वस्तू सामान्य म्हणजे द्रव्य आणि गुण पर्याय म्हणजे विशेष असा आहे. म्हणजे अनंत गुण पर्यायाने युक्त आहे, सामान्य विशेषाने युक्त आहे. मग सामान्य अनंत गुणांनी युक्त असल्यामुळं वस्तू आपणाला ती जटिल वाटते. अनेकांतात्मक वस्तू आहे. अनेकांतात्मक वस्तूला समजून घेण्यासाठी काय मग त्याला नित्य अनित्य एक अनेक अशा माध्यमातून त्या ठिकाणी समजून घ्यावं लागतं. म्हणून वस्तू जटिल वाटते. त्यासाठी वस्तूचं कथनसुद्धा सामान्य विशेषात्मक आहे. नुसता सामान्य कथन नाही आहे, नुसतं विशेष कथन नाही आहे. वस्तूचं कथनसुद्धा सामान्य विशेषात्मक आहे. का? वस्तूच सामान्य विशेषात्मक आहे. वस्तू एकांत सामान्य रूप नाही आहे. हेरजी वस्तू एकांत विशेष रूप नाही आहे. वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. म्हणून वस्तूचं कथनसुद्धा सामान्य विशेषात्मक आहे. समजायला आलं की नाही? कळायला आलं की नाही? आता स्वाध्याय करणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं की आपण ते मेसेजमध्ये टाकलेलं आहे, वाचला चालतं, मी वाचला आहे की नाही? आपण कित्येक वर्षे स्वाध्याय करायला लागलो आहे. कधी स्वतः स्वाध्याय करतो आहे, कुणाकडून तरी ऐकतो आहे, यूट्यूबवर वगैरे प्रवचन आपण ऐकतो आहे, शिबिरामध्ये जाऊन ऐकतो आहे. कित्येक वर्षे तर आपण ऐकतो आहेस ना. मग इतक्या वर्षे आपण ऐकतो तर त्या जिनवानी जी आपण वाचतो त्यातलं आपल्याला थोडं बेसिक ज्ञान पहिल्यांदा आपल्याला पक्कं पाहिजे. बेसिक ज्ञान पक्कं झाल्याशिवाय विशेष ज्ञान पक्कं होत नाही. बेसिक ज्ञान पक्कं करणं म्हणजे काय? आपण ही जे काही गोष्टी आहेत द्रव्यगुण पर्याय आदी जे आहे, आता बेसिक ज्ञान पक्कं करण्यासाठी जे काय कोणकोणते ग्रंथ वाचावे लागतील बेसिक ज्ञान पक्कं करण्यासाठी, तर अगदी सुरुवातीपासून बघायला गेलं तर ते बालबोध पाठमाला 1, 2, 3, वितरा विज्ञान पाठमाला समजलं नाही, हे जे आहे बालबोध पाठमाला आधी आपण घेत. नंतर जैन सिद्धांत प्रवेशिका ग्रंथाकडे जरा गेलो तर मग तत्वार सूत्र, छ डाला, द्रव्यसंग्रह, रत्नगरण, श्रावकाचार, काय म्हणजे हे जे काही 4-5 ग्रंथाची आपण नावं घेतली, याच्यामुळं आपलं बेसिक ज्ञान पक्कं होतं. एक तत्वार सूत्र ग्रंथ असा आहे, तत्वार सूत्र ग्रंथ जर वाचलं काय तर बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. आम्ही त्याला जैनांची गीता म्हणतो. काय जैनाची गीता म्हणतो, पण त्या गीतेमधलं किती ज्ञान आहे, काय त्या तत्वार सूत्राचं किती ज्ञान आहे. आचार्य असं सांगतात की तत्वार सूत्राचं एवढं एक वेळ पठण केल्यामुळे इतकं उपवासाचं फळ मिळतं, तितकं उपवासाचं रिअल आहे ते, नाही असं नाही. मी 3 वेळा जेवलो आहे आणि तत्वार सूत्राचं मी पठण केलं आहे जे. आणि एक मनुष्य असा आहे दिवसभर काही जेवला नाही, तत्वार सूत्र पठण केला नाही, सगळ्यात जास्त उपवासाचं फळ 3 वेळा जेवणारा राहायचं. समजलं का नाही? हां,
तू उपाशी राहा, उपवास कर, जेव, पण हे कर असायचं. त्याला काय म्हणायचं, हे कर, ज्ञान करून घ्यायला पाहिजे, तत्त्वज्ञान पण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. ही सगळी शास्त्राची रचना कशासाठी आहे? तत्त्वज्ञान प्राप्त करण्यासाठी. आचार्याने ग्रंथाची रचना कशासाठी केलेली आहे? जीवाला तत्त्वज्ञान व्हावं, तत्त्वज्ञान कळावं यासाठी आहे. त्याशिवाय भेदज्ञान होणार नाही आहे. म्हणून कदाचित उपाशी राहून परिणामामध्ये शिथिलता येत असेल तर जरा खाऊन अभ्यास कर. काय खाऊन जरा सुस्ती येत असेल तर थोडं कमी खा. काही करून शास्त्र पठन कर, तत्त्वज्ञान जाणून घे. हे का? शास्त्रज्ञानामुळे तत्त्वज्ञान होतं, तत्त्वज्ञानामुळे भेदविज्ञान होतं, भेदविज्ञानामुळं सम्यक ज्ञान होतं, सम्यक ज्ञानामुळं केवल ज्ञान होतं, केवल ज्ञानामुळं मोक्ष होतं. हा नियम आहे, अनादि अनंत हा नियम आहे. असा आहे. हे काय पंचम काळातला आणि या काळातला नियम नव्हे. हे अनादि अनंत असाच नियम आहे. शास्त्रज्ञानाशिवाय तत्त्वज्ञान होत नाही, कळत नाही. तत्त्वज्ञानाशिवाय भेदविज्ञान होत नाही आणि भेदविज्ञानशिवाय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र होत नाही. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या पूर्णतेशिवाय केवल ज्ञान होत नाही आणि केवल ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. मोक्षाशिवाय अनंत संसाराचं दुःख नष्ट होत नाही. हे त्रिकाल 3 काळामधला नियम आहे. सगळ्या जीवांसाठी हा 3 काळातला हाच नियम आहे. म्हणून मग पहिला उपाय काय आहे की शास्त्रज्ञान. शास्त्रज्ञानासाठी नाही, शास्त्रज्ञान पंडितासाठी नाही, मला जास्त ज्ञान यासाठी नाही. शास्त्रज्ञानाचं फळ तत्त्वज्ञान आहे, तत्त्वज्ञानाचं फळ भेदविज्ञान आहे, भेदविज्ञानाचं फळ रत्नत्रय आहे, रत्नत्रयाचं फळ केवल ज्ञान आहे, केवल ज्ञानाचं फळ मोक्ष आहे. आणि आत्मा का हित मोक्ष आहे. आत्मा का हित मोक्ष आहे ना. पण मोक्ष कसं होणार आहे? केवल ज्ञानपूर्वक होणार आहे. केवल ज्ञान कसं होणार आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्रपूर्वक होणार आहे. सम्यक दर्शन कसं होणार आहे? भेदविज्ञानामुळे होणार आहे. भेदविज्ञान कशामुळे होणार आहे? तत्त्वज्ञानामुळे होणार आहे. तत्त्वज्ञान कशामुळे होणार आहे? शास्त्रज्ञानामुळे होणार आहे. आगम का सेवन, युक्ति का अवलंबन, परंपरा गुरु का उपदेश से मेरा स्वानुभव जन्म हुआ है. मेरा स्वानुभव इसी से मेरा जन्म हुआ है असं आचार्यांनी सांगितलेलं. म्हणून हा नियम सगळ्यांसाठी 3 काळात 3 लोकात हा नियम आहे. आता हुंडा उत्सर्पिणी काल आहे म्हणून नियम वेगळा आहे असं काही नाही. किंवा उत्सर्पिणी काल होता म्हणून त्याला नियम वेगळा होता. तीर्थंकर होते त्यावेळी नियम असं काही नाही. सगळ्यांसाठी हा नियम हाच आहे. म्हणून आपण जे वाचतो त्याची परीक्षा घेतली की नाही ते पक्कं राहतं. ते म्हणजे आपण परीक्षेला घाबरतो. आपण आमच्या मुलांना शाळेत पाठवतो. जर शाळेने परीक्षाच नाही घ्यायचं ठरवलं, कोण शाळेत पाठवेल? आम्ही काय परीक्षा घेणार नाही, शाळेत पाठवा खरं. काय मूल्यमापन होणार आहे? काय परीक्षा आहे म्हणून तर विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षा आहे म्हणून तर विद्यार्थी पुस्तक उघडून बघतात. जर परीक्षाच नसती तर कोण पुस्तक वाचलं असतं आणि कोण एवढी मेहनत घेतली असती परीक्षा जर नसती तर. म्हणून परीक्षा म्हणजे मूल्यमापन आहे. काय? ज्ञानाचं मूल्यमापन. ज्ञानाचं मूल्यमापन किती समजलं आणि हे ज्ञान, वाचलेलं ज्ञान, शास्त्र ज्ञान, जे ज्ञान धारणेमध्ये बसल्याशिवाय त्याला सम्यक दर्शनाची धार येत नाही. धारणेमध्ये बसावं लागतं आणि धारणेमध्ये बसण्यासाठी मग त्याला हे चिंतन, मनन, मंथन, लक्षात ठेवणं, हे स्मरणात ठेवणं. स्मरणानंतर धारणा येते. अवग्र, ह्या, अवाय, धारणा, स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, आगम, अनुभव हे सगळं. म्हणजे स्मृतीनंतर प्रत्यभिज्ञान आहे. समजा नाही, स्मृतीच्या अगोदर अवग्र, अवाय, धारणा आहे. मग धारणेत बसल्याशिवाय, पक्कं झाल्याशिवाय ती स्मरणात येत नाही आहे. स्मरणात ठेवणं म्हणून परीक्षा घेणं, परीक्षा फेस करणं हे खूप महत्त्वाचं असतं. परीक्षा म्हणजे घाबरायचं, आपण घाबरतो परीक्षेला घाबरायचं नाही. 0 मार्क पडले तरी चालतील, आपण कुठंही कळते. काय त्याला किती मार्क पडले हे महत्त्वाचं नाही आहे.
आपणाला या विषयाचं अजून ज्ञान कच्चं आहे, तर मला हे पक्कं करायला पाहिजे, मला हे समजून घ्यायला पाहिजे, मला हे जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून घाबरायचं नाही, शून्य पडलं तरी चालते काय, पण मी कुठं आहे, मला मला याच्याबद्दल किती ज्ञान आहे, मला याच्याबद्दल किती लक्षात आहे हे, आणि अगदी सामान्य ज्ञान आहे, फार काय विशेष करणाऱ्यामधले वगैरे काय मोठमोठे ग्रंथातले नाही. हे सामान्य जे ज्ञान आत्तापर्यंत जे आपण ऐकलेलं आहे, आत्तापर्यंत जे समजून घेतलेलं आहे, त्यात आपणाला आजची जी परीक्षा आहे ती काय तुम्हाला फक्त अंक लिहायचे किती आहेत एवढंच लिहायचं आहे. काय असणार की, असं काय इतके वर्ष आपण काय ऐकलं आहे? मग द्रव्य किती आहेत, इंद्रिय किती आहेत, साधे गोष्टी आहेत काय, आणि हे माहीत असणं आवश्यक आहे ना, बरोबर की नाही? नाही मला ते काय माहीत नाही, मला द्रव्य किती आहे माहीत नाही, मला तत्व किती माहीत नाही चालणार ना. ते माहीत पाहिजे तत्व किती आहेत, द्रव्य किती आहेत. कारण अज्ञानाचा नाश होण्यासाठी आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी समीचीन ज्ञान होणं आवश्यक आहे. तुम्ही मला द्रव्याचं ज्ञान माहीत नाही, मला तत्वाचं ज्ञान माहीत नाही, तर इतर कोणी म्हणेल हां मला माहिती आहे तत्वाचं ज्ञान, ऐक आता तू कुठं जर कुतत्व सांगायला तर काय करणार? हां, कोणीतरी तुम्हाला कुतत्व सांगितलं तर काय करणार? हां, आपलं तत्वाचं ज्ञान आम्हाला माहीत नसेल आणि तो म्हणाला मला तत्वाचं ज्ञान माहीत आहे आणि तो विपरीत तत्व काहीतरी सांगू लागला, तर तो म्हणणार मग आम्हाला खरंच वाटणार नाही. म्हणून आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. तर समयसारमध्ये नमस्कार केलेला आहे. वंदित तु सौव सिद्धी. वंदन दोन प्रकारे, मन वचन कायद्वारा आणि आपल्या ज्ञान पर्यायाने आपल्या त्रिकाली ध्रुवला केलेला नमस्कार. मग अभेद नयाने शुद्ध नयाने आपली ज्ञान पर्याय आपल्या त्रिकाली ध्रुव स्वभावाचा आश्रय घेते. ही अभेद नयानं नमस्कार झाला, शुद्ध नयानं नमस्कार झाला. आणि जो 5 इंद्रिय मनद्वारा मन वचन कायद्वारा अर्यंतांना नमस्कार करतो, प्रणाम करतो, स्तुती करतो, वंदन करतो, तो द्रव्य नमस्कार आहे, तो भेद नमस्कार आहे. द्रव्य नमस्कारमुळं भेद नमस्कारमुळं पुण्याचा बंध होतो आणि त्रिकाली ध्रुव भगवान अभेदाचा नमस्कार केल्यामुळं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती होते. तर हे सांगायला आलं आहे तिथं. अभेदाने केलेला नमस्कार दुसऱ्याला नाही दिसत, तो भेद ज्ञान केलेला नमस्कार दुसऱ्याला दिसतो. पण आपण आपले ज्ञान, तुम्ही म्हणा आपली ज्ञान पर्याय आपल्या आत्म्याला कसं नमस्कार करणार? आपली ज्ञान पर्याय. तर ही विधी या ठिकाणी सांगितलेली आहे की तत्त्वज्ञान प्राप्त करून त्या नवतत्वामध्ये जी चैतन्य ज्योती दडलेली आहे, ती चैतन्य ज्योती मी आहे, तो त्रिकाली ध्रुव भगवान मी आहे, असं त्या ठिकाणी परपदार्थापासून, परभावांपासून, विकारी पर्यायांपासून भिन्न मी शुद्ध आत्मा आहे असं वारंवार चिंतन मनन करीत जीव त्यावेळी मग त्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये त्रिकाली ध्रुव आत्म्याचा अनुभव होतो. तो अनुभव म्हणजे भावनमस्कार. श्रुतज्ञानच्या पर्यायामध्ये जी आत्म्याची अनुभूती होती, ती आत्म्याची अनुभूती म्हणजे भाव नमस्कार. आणि ती अनुभूती, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी हित समयसारमध्ये कसा नमस्कार करायचा, कसं करायचं ते सगळं सांगितलेलं आहे. आम्ही एक तर कुठल्याही ग्रंथाचा आपण अद्यपान स्वाध्याय करीत नाही, कारण तो जो विषय असतो ना, आचार्य ज्यावेळी ग्रंथ लिहितात एक समयसार सांगणार आहेत, मग समयसार सांगणार म्हटल्यानंतर पहिल्या गाथेपासून 415 गाथांपर्यंत काही ना काही ती विशेषता आहे ना. जे काय त्या 415 गाथांमध्ये त्याच्या सर्व टीकांमध्ये जो त्यांनी विषय सांगितलेला आहे, तो विषय आपण वाचत गेला तर मग आपणाला कळतं की असं करायला पाहिजे. कसं करायचं आहे, आत्मा कसा आहे आणि आत्म्याला कसं प्राप्त करायचं हे समयसारमध्ये आहे. लक्षात, शुद्ध आत्मा कसा आहे आणि शुद्ध आत्म्याला नमस्कार कसा करायचा ही विधीसुद्धा आहे त्यामध्ये. असं आहे, असं नाही आहे
नुसतं शुद्ध आत्म्याची कथा नाही आहे. शुद्ध आत्म्याला नमस्कार कसा करायचा आहे, शुद्ध आत्म्याची अनुभूती कशी करायची आहे, शुद्ध आत्म्याचा जाणून कसं घ्यायचं आहे, हे त्यामध्ये प्रत्येक गाथांमध्ये प्रत्येक कलशांमध्ये तो उपाय सांगितलेला आहे. म्हणून आपण याच्या माध्यमातून हे सगळं आपण समयसारमध्ये आपण पाहत आहोत. सर्वविशुद्ध ज्ञान अधिकारमध्ये म्हणजे सर्वविशुद्ध ज्ञान अधिकार आता आमचं वाचन सर्व वैयक्तिक स्वाध्यायामध्ये माझं सर्वविशुद्ध ज्ञान अधिकार वाचन सुरू आहे. काय त्या सर्वविशुद्ध ज्ञान अधिकार वाचल्यानंतर त्यातला सारांश आपल्याला काय आचार्यानं काय सांगायचं यामध्ये आचार्य काय सांगायला आले सर्वविशुद्ध ज्ञान अधिकारमध्ये. तर हे जर वाचलं तर लक्षात येतं की सर्वविशुद्ध ज्ञान अधिकारमध्ये आचार्यांनी अकर्ता स्वभावी भगवान आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. शुद्ध आत्म्याचं तर सगळ्या पूर्ण समयसारमध्ये आहे, पण त्या समयसारमध्ये अकर्ता स्वभावी, तो आपल्या पर्यायाचा सुद्धा करता नाही, इतका सुद्धा भार नाही त्याला. म्हणजे आत्म्याची पर्याय आत्म्याच्या सत्तेमध्ये राहते आणि आत्मा तद्रूप परिणमन करतो, पण त्या पर्यायाला परिणमन करण्यासाठी बोज घेण्याची काही आवश्यकता नाही. निर्वाह राहण्यासाठी अकर्ता स्वभावी आहे. प्रत्येक समयाला उत्पन्न होणारी पर्याय आपल्या षटकारक रूपानं अहेतुक रूपानं ती परिणमन करू लागलेलं आहे. ती द्रव्य त्याला परिणमन करतो असं नाही आहे, समजलं का नाही. ती सुद्धा आपल्या स्वतंत्र सत अहेतुक पद्धतीनं षटकार रूपाने ती परिणमते आणि त्या परिणमन होण्यासाठी ते सुद्धा भार घेण्याची किंवा निर्भार होण्यासाठी अकर्ता स्वभाव सांगितला. आणि निर्भार झाल्याशिवाय विरक्त होत नाही असं सांगितलं. काय सांगितलं? निर्भार झाल्याशिवाय विरक्त होत नाही, हलका होत नाही. काय निर्भार होणं म्हणजे हलकं होणं ना. काय डोक्यावर बोजा असेल 50 किलोचा भार आहे ना, पण तो भार आम्ही खाली टाकला तर निर्भार झालो. काय निर्भार झालो म्हणजे काय झालं? हलका झालो ना, तर बरं वाटायला लागलं. अनादी काळापासून कर्त्याचा बोज आहे या जीवाला. मी रागादेचा करताय, मी परद्रव्याचा करताय, मी याचा करताय, मी त्याचा करताय, त्याच्याशिवाय माझं चालत नाही, याच्याशिवाय माझं चालत नाही, अशा विकल्पाचा बोज आहे जीवाला अनादी काळापासून आहे. विकल्पाचा काय हे जे काही दुर्विकल्प आहे, कर्ता कर्म आदीचा विकल्प, परद्रव्याचा कर्ता आदी विकल्प, या विकल्पाच्या कर्ताचा बोज या जीवाला अनादी काळापासून आहे. त्याच्यामुळे तो निर्भार होईना त्यामुळे हलका होईना त्याच्यामुळं त्याला साम्य सुख त्याला प्राप्त होईना. मग सर्वविशुद्ध ज्ञान अधिकारमध्ये हलका होण्यासाठी, निर्भार होण्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी ह्या सगळ्या गाथा संन्यासाच्या गाथा आहेत म्हणून सांगितलं. काय सांगितलं? विरक्त होणं म्हणजे संन्यास घेणं म्हणजे विरक्त होणं. आम्ही आत्तापर्यंत संन्यास घेणं म्हणजे आमच्या डोळ्यासमोर काय दिसतंय? काय संन्यास घेणं म्हणजे सगळं सोडा, जाऊन हिमालय बसा, तिकडं बसा, इकडं बसा, काय हे आम्हाला संन्यास. काय पण आचार्याने सांगितलं सगळ्या परद्रव्य परभावाच्या कर्तृत्वापासून निर्भार होणं म्हणजे विरक्त होणं, विकल्पापासून मुक्ती मिळणं म्हणजे संन्यास असं सांगितलं. काय समजलं? आणि विशेष म्हणजे त्यामध्ये असं सांगितलं कर्मचेतना आणि कर्मफलचेतनेपासून संन्यास कशापासून, विरक्ती कशापासून? कर्मचेतना आणि कर्मफलचेतनापासून विरक्ती. घरदार संपत्ती पर हे तरी सांगितलं ते. काय कर्मचेतना आणि कर्मफलचेतनेपासून विरक्ती. कर्मचेतना म्हणजे काय? मोह, राग, द्वेष, पाप, पुण्य, शुभ, अशुभ, विकारी जे परिणाम आहेत त्या विकारी परिणामांना कर्मचेतना म्हणतात, ज्याच्यामुळं बंद होतो. मग शुभाचा बंद होऊ दे किंवा अशुभाचा बंद होऊ दे. काय मोह, राग, द्वेष, पुण्य, पाप आदी विकारी परिणामामुळं जे कर्माचा बंद होतो त्याला म्हणायचं कर्मचेतना. कर्माशी संलग्न, कर्माशी युक्त परिणाम, मोह, राग, द्वेषादी जे परिणाम आहेत त्या मोह, राग, द्वेषादी परिणामाशी ज्ञानाची संलग्नता,
जी ज्ञानाची संलग्नता आहे, ज्ञानाची अटॅचमेंट आहे, त्याला म्हणायचं कर्मचेतना असं आहे. कर्माचा उदय म्हणजे कर्मचेतना नव्हे. कर्माच्या उदयामध्ये जीव मोहराग द्वेष परिणाम करून त्याच्याशी जो संबंध ठेवतो, काय त्याच्याशी प्रीती ठेवतो, रुची ठेवतो, त्याचं नाव आहे कर्मचेतना. आणि कर्मचेतना ही नियमाने मिथ्या दृष्टीलाच होते, सम्यक दृष्टीला कर्मचेतना होत नाही. कळालं का? कळालं की नाही? समजालं की नाही? आणि कर्मफलचेतना, कर्मफलचेतना काय आहे? कर्माच्या उदयामध्ये जे सुखदुःखादी परिणाम होतात, जे हर्ष शोकादी परिणाम होतात, त्या हर्ष शोकादी सुखदुःखादी जीवाच्या परिणामाला कर्मफलचेतना म्हणतात. कर्माच्या उदयामध्ये जे काही फळ मिळतं, का कशाचं फळ? हे घर संपत्ती हे नव्हे, सुखदुःखाचं फळ, हर्ष शोकाचं जे फळ मिळतं, हे फळ जे अनुभवतो, काय त्याला म्हणायचं कर्मफलचेतना. आणि कर्मफलचेतना ही सम्यक दृष्टीला सुद्धा असते आणि मिथ्या दृष्टीला सुद्धा असते. कारण कर्माचा उदय सम्यक दृष्टीला सुद्धा असतो आणि मिथ्या दृष्टीला सुद्धा असते. कळालं का नाही? आणि मग अशा प्रकारे कर्मचेतनेपासून आणि कर्मफलचेतनेपासून संन्यास, विरक्ती, अलग भाव, विरागी भाव, याच्यासाठी म्हणजे कर्मचेतना किती प्रकारची आहे, त्या किती अँगलनं सांगितलं कर्मचेतनेला. त्या सर्वविशुद्ध ज्ञान अधिकारमध्ये 3 अँगलनं सांगितलं. 3 अँगलनं, एक प्रतिक्रमण रूपानं, एक प्रायश्चित रूपानं आणि एक आलोचना रूपानं. प्रतिक्रमण, प्रायश्चित, आलोचना. काय? आणि कर्मफलचेतना किती प्रकार सांगितलं? 148 जे कर्म आहे त्या 148 कर्मापासून विरक्ती, त्याचं नाव कर्मफलचेतना असं नाव घेऊन सांगितलं. तर 147 कर्मचेतना आणि 148 कर्मफलचेतना. काय सांगितलं? 147 कर्मचेतना, 148 कर्मफलचेतना. या शुद्धामनाच्या पंथामध्ये आल्यावरच मला हे कळाले, लक्षात घ्या. नाहीतर आत्तापर्यंत काय, आत्तापर्यंतच्या अवस्थेमध्ये प्रतिक्रमण, आम्ही प्रतिक्रमण काय घेऊन बसतो ना लगेच. प्रतिक्रमण करा म्हणजे काय करा? एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंत ज्या जीवाची मी विराधना केली असेल, खरे देवशास्त्र गुराची विराधना केली असेल, काय मन वचन काय पूर्वक जे काय कृत कार्य अनुभव माझ्या काय झाला असेल हे तर ते माझी सर मिथ्या हो, एवढं थोडक्यात करून प्रतिक्रमण. 147 प्रकारचं प्रतिक्रमण आहे. 147 प्रकार आहे प्रतिक्रमण, प्रायश्चित आणि आलं. 147 म्हणजे 147 म्हणायचं नाही आहे. प्रतिक्रमण, प्रायश्चित आणि आलोचना. काय? प्रतिक्रमण 49 प्रकारे आहे, प्रायश्चित 49 प्रकारे आहे आणि आलोचना 49 प्रकारे आहे. 49 गुणिले 3 किती झालं? 147 असं आहे. काय? 49 गुणिले 3 147. प्रतिक्रमण 49 प्रकारे, प्रायश्चित 49 प्रकारे आणि आलोचना 49 प्रकारे. ही 49 प्रकार कुठले आहे? काय हिरवळे ताई, 49 प्रकार कुठले? बघा सोपं आहे, आपण हे दररोज करत नाही आहे. तुम्हाला खरं सांगतो, ऐकायचं सगळं. काय? दररोज 1 तास, 24 तासातून 1 तास. काय सांगितलं? 24 तासातून 1 तास भेद विज्ञानसाठी वेळ द्यायचं. भेद विज्ञानसाठी. आता ज्याचं भेद विज्ञान करायचं आहे ते मला माहीत पाहिजे, त्यासाठी स्वाध्याय मला किती करायला पाहिजे आता, समजलं का नाही? त्या स्वाध्याय. आणि सहसा अगदी तुम्हाला भेदविज्ञान करायचं झालं तर त्याला अतिशय चांगली उत्कृष्ट वेळ, समजलं का नाही, पहाटे 4 ते 6च्या दरम्यान.
काय आपण आपल्या ठिकाणी बसायचं काय आणि ही 147 आणि ही 148 दररोज करायला पाहिजे. मग पहिलं 147 तर काय कळायला पाहिजे रे काय 147 काय तर प्रतिक्रमणचे 49 कसे होतात बघा. मन वचन काय लिहून येऊ नका, आहे सगळं द्यात कशा लिहून घ्यायला आहे ते सगळे समजसारमध्ये आहे. मन वचन काय कृतकारित अनुमोदना 1. मन वचन काय कृतकारित अनुमोदना 1. नंतर दुसरं आता मन वचन कायला 3 विभागाने बघायचं. मन वच काय घ्यायचं नाही, मन आणि वचनपूर्वक कृतकारित अनुमोदना 2 झालं. आता मन आणि काय घ्यायचं, मन काय कृतकारित अनुमोदना आणि वचन आणि काय कृतकारित अनुमोदना झालं. हां मन वचन काय झालं, मन वचन काय मन वच मन काय वच काय 4 झाले आणि स्पेशल एकी घ्यायचं मन फक्त वचन फक्त काय किती झाले 7 झाले. हो मन वचन काय मन वच मन काय वच काय फक्त मन फक्त वचन फक्त काय किती झाले 7 सांगा बघू. मन वचन काय मन वच मन काय वच काय फक्त मन फक्त वचन फक्त काय 7 झाले सांगा बघू. सांगा की बघूया. मन वचन काय मन वच मन काय वच काय फक्त मन फक्त वचन फक्त काय 7 झाले. या 7ला कृतकारित अनुमोदना जोडायचं 3 जोडायचं आहे. मन वचन काय कृतकारित अनुमोदना 1. मन वच कृतकारित अनुमोदना वच काय कृतकारित अनुमोदना नंतर मन काय कृतकारित अनुमोदना मन कृतकारित अनुमोदना वचन कृतकारित अनुमोदना नंतर काय कृतकारित अनुमोदना. हे 7 झाले. हे पहिलं 7 झाले का नाही. आता कृतकारित अनुमोदना इकडे घ्यायचं आणि मनवचनाला तिकडे टाकायचं. जसं मनवचन काय पाठ केले कृतकारित अनुमोदना नंतर कारित अनुमोदना नंतर कृत अनुमोदना फक्त कारित फक्त अनुमोदना 7 झाले. परत बघा मनवचन काय जसं घेत तसंच आहे. कृतकारित अनुमोदना कृतकारित कृत अनुमोदना कारित अनुमोदना फक्त कारित फक्त अनुमोदना आणि मनवचन काय त्याला जोडायचं. कृतकारित अनुमोदना मनवचन काय कृतकारित मनवचन काय कारित अनुमोदना मनवचन काय नंतर कृत अनुमोदना मनवचन काय फक्त कृत मनवचन काय फक्त कारित मनवचन काय फक्त अनुमोदना मनवचन काय 7. ते 7 आणि हे 7 किती झाले 7 49 गुणाकार करायचा. प्रतिक्रमणचे 49 असे तसेच प्रायश्चितचे 49 तसेच आलोचनाचे 49 गुणिले 3 किती झाले 147. 147 असं नावं घेऊन करायचे आहेत. समजलं का नाही. नावं घेऊन भेदविज्ञान करायचं आहे. हे भेदविज्ञान करून मग हे शुद्ध आत्म्याचं जे गुणवर्णन सांगितलेलं आहे त्याचं चिंतन पहिल्या स्तरावर हे असं करायचं. भेदविज्ञान 2 स्तरावर बाहेरून आत यायला पाहिजे ना. हां मग बाहेरून आत येण्यासाठी हे सगळे बाहेरले माझे नाहीत हे भेदविज्ञान आणि आत आलं हे आतलं माझं हे आहे हे भेदविज्ञानच आहे. समजलं का नाही. म्हणजे अभेद ज्ञानाला स्वीकारणं आणि बाहेरच्या ज्ञानाला बाहेरच्या गोष्टीला सोडणं याचं नाव भेदविज्ञान आहे. आणि भेदविज्ञानामुळंच सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती होणार आहे. 7 49 झाले का नाही. 49 गुणिले 3 किती झाले 147. पहिल्यांदा वेळ लागतो एवढं सगळं म्हणायला. एकदा प्रॅक्टिस झाली तर हे 147 म्हणायला 3 मिनटं लागतात. किती 3 मिनटं.
आता हे 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 कर्मचेतनेपासून संन्यास घेतला मी आता. काय आता मला कर्मफल चेतनेपासून संन्यास घ्यायचा आहे. कर्मफल चेतना म्हणजे जे काही 128 कर्म आहेत त्या कर्माची नावं घेऊन त्याच्यापासून मी भिन्न आहे असं आहे. त्याच्यापासून मी भिन्न आहे. मग त्यासाठी 148 कर्मांची नावं ते हे नाव लक्षात आलं तर एकदा सराव करीत हे नाही. आणि मग ज्यावेळी या सगळ्यापासून संन्यास घेतो त्यावेळी हे ज्ञानाची पर्याय अंतर्मुख होण्यास उद्युक्त होते असं आहे. काय कळालं का नाही? दरवाजा उघडायचा आहे हो का नाही? तर पहिला बाहेरून इकडं आत इथं जवळ तर यायला पाहिजे ना. बाहेरून इथं जवळ येण्यासाठी हे सगळं बाहेर आणि आत जाण्यासाठी मग हे समयसार जो शुद्ध आत्मा आहे तो मी आहे. तर 148 कर्माची नावं घ्यायची 148 कर्माची. मग ती ज्ञानावरणापासून मी भिन्न आहे, श्रुत ज्ञानावरणापासून मी भिन्न आहे, अवधी ज्ञानावरणापासून मी भिन्न आहे, मनपरे ज्ञानावरणापासून मी भिन्न आहे, केवळ ज्ञानावरणापासून मी भिन्न आहे. हे झालं ज्ञानावरण. नंतर चक्षुदर्शनावरणापासून भिन्न आहे, अचक्षुदर्शनावरणापासून भिन्न आहे. नंतर अवधी दर्शनावरण, केवळ दर्शनावरण, निद्रा, प्रचला, स्यानवृद्धी या दर्शनावरण कर्मापासून मी भिन्न आहे. दर्शन मोहनीय मिथ्यात्व, सम्यक प्रकृती याच्यापासून मी भिन्न आहे. नंतर कषाय वेदनीय अकषाय वेदनीय चारित्र मोहनीचे 2 भेद आहेत. कषाय वेदनीचे अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ, अप्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोभ, संज्वलन क्रोधमान मायालोभ म्हणून का नाही. प्रत्याख्यान अप्रत्याख्यान संज्वलन हे 16 जे आहेत. नंतर हास्य, रती, शोक, भय, जिगुसा, स्त्रीवेद, पुवेद, नपुसकवेद याच्यापासून मी भिन्न आहे. त्याच्यापासून असा भिन्न आहे. मोहिनी कर्म झालं, अंतराय कर्म, दानांतराय, लाभांतराय, भोगांतराय, उपभोगांतराय, वीर्यांतरायापासून मी भिन्न आहे. आघाती कर्म आहेत, 4 आयुकर्म आहेत, नरकायू, देवायू, मनुष्यायू, तिर्यंचायूपासून मी भिन्न आहे. समजलं का नाही. साता वेदनीय, असाता वेदनीय याच्यापासून मी भिन्न आहे. उच्च गोत्र, नीच गोत्र याच्यापासून मी भिन्न आहे. नंतर नामकर्माच्या 2 भेद आहेत, पिंड प्रकृती, अपिंड प्रकृती त्याच्यापासून मी भिन्न आहे. पिंड प्रकृतीची नावं घेऊन सांगायची आहेत. गती 4 गती आहेत काय, त्या गतीपासून मी भिन्न आहे. जातीपासून भिन्न आहे. गती, जाती, शरीर, अंगोपांग, बंधन, संघा, संस्थान, सहनन तिची नावं घ्यायची त्यांनी. हे सहननची कुठलं नाव आहे ते याच्यापासून मी भिन्न आहे असं आहे त्यात. हे समजसार सर्वशुद्ध घ्यायला मी आहे. तुम्ही जरी कधी घरी गेला काय नाही आता घरी जाणं मी इथं सांगतो तुम्हाला कशाला घरी हे बघा. सर्वशुद्ध ज्ञान अधिकारमध्ये बघा हे आचार्यांनी सर्वविशुद्ध ज्ञान अधिकार सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारमध्ये जे काही आचार्य नाव घेऊन सांगितलेले आहेत ते शुभकर्म असेल, अशुभकर्म असेल किंवा त्यामध्ये घाती कर्म असेल, अघाती कर्म असेल त्याच्यापासून मी भिन्न कसा आहे त्याचं चिंतन करीत मी कसा आहे, मी त्याच्यापासून कसा अनुभव घेऊ शकतो. 680 पेज नंबर 680 काढा. पेज नंबर 680 काढला काय पेज नंबर 680 आहे काय. बरं ते वर काय लिहिलं बघा काय कंसामध्ये अब टीका में समस्त कर्मफल के संन्यास की भावना, कर्मफल की संन्यास की भावना को नचाते म्हणजे त्याच्यापासून दूर करतो. मग बघा असं नाव घेतलं त्यांनी. मैं मति ज्ञानावरणी कर्म के फल को नहीं भोगता, चैतन्य स्वरूप आत्मा का ही संचेतन करता हूँ, एकाग्रता अनुभव करता हूँ. तसं प्रत्येकाचं नाव घेऊन सांगितलं बघे काय. श्रुत ज्ञानावरणीय कर्म, अवधी ज्ञानावरणीय कर्म, मनपरे ज्ञानावरणीय कर्म, केवल ज्ञानावरणीय कर्म, चक्षुदर्शनावरणीय कर्म, अचक्षुदर्शनावरणीय कर्म, अवधी दर्शनावरणीय कर्म,
केवल दर्शनावरणीय कर्म, निद्रा दर्शनावरणीय कर्म, निद्रा निद्रा दर्शनावरणीय कर्म, प्रचला दर्शनावरणीय कर्म, प्रचला प्रचला दर्शनावरणीय कर्म, स्त्यान गृद्धी दर्शनावरणीय कर्म, साता वेदनीय कर्म, साता वेदनीय कर्म, सम्यक्त मोहनीय कर्म, मिथ्यात मोहनीय कर्म, सम्यक्त मिथ्यात मोहनीय कर्म, अनंतानुबंधी क्रोध कषाय वेदनीय मोहनीय कर्म, अप्रत्याख्यानावरणीय क्रोध कषाय वेदनीय मोहनीय कर्म, नंतर अप्रत्याख्यानावरणीय क्रोध कषाय वेदनीय मोहनीय कर्म, संज्वलन क्रोध कषाय वेदनीय मोहनीय कर्म, अनंतानुबंधी मान कषाय वेदनीय मोहनीय कर्म, अप्रत्याख्यानावरणीय मान कषाय वेदनीय मोहनीय कर्म, प्रत्याख्यानावरणीय मान कषाय वेदनीय मोहनीय कर्म, संज्वलन मान कषाय वेदनीय मोहनीय कर्म, अनंतानुबंधी माया कषाय वेदनीय मोहनीय कर्म, अप्रत्याख्यानावरणीय माया कषाय वेदनीय मोहनीय कर्म, प्रत्याख्यानावरणीय माया कषाय वेदनीय मोहनीय कर्म, संज्वलन माया कषाय वेदनीय मोहनीय कर्म, नंतर अनंतानुबंधी लोभ कषाय वेदनीय मोहनीय कर्म, अप्रत्याख्यानावरणीय लोभ कषाय वेदनीय मोहनीय कर्म, प्रत्याख्यानावरणीय लोभ कषाय वेदनीय मोहनीय कर्म, संज्वलन लोभ कषाय वेदनीय मोहनीय कर्म, हास्य नो कषाय वेदनीय मोहनीय कर्म, रति नो कषाय वेदनीय मोहनीय कर्म, अरति कषाय वेदनीय मोहनीय कर्म, नंतर शोक नो कषाय वेदनीय मोहनीय कर्म, भय नो कषाय वेदनीय मोहनीय कर्म, जुगुप्सा नो कषाय वेदनीय मोहनीय कर्म, स्त्री वेदनो कषाय वेदन कषाय वेदनीय मोहनीय कर्म, पुरुष वेदन नो कषाय वेदनीय मोहनीय कर्म, नपुसक वेदन नो कषाय वेदनीय मोहनीय कर्म, नंतर नरक आयु कर्म वेदन करतो ना त्याचा वेदन करते असं हां नाही ते आपण साता वेदनी म्हणतो ना, पण हे सगळ्याचं वेदन करतोय ना जीव, वेदन करतोय अपेक्षा घेतले नाही. नंतर नरकायु कर्म के फल को नरक आयु कर्म, तिर्यंच आयु कर्म, मनुष्य आयु कर्म, देव आयु कर्म, नरक गती नाम कर्म, तिर्यंच गती नाम कर्म, मनुष्य गती नाम कर्म, देव गती नाम कर्म, एकेंद्रिय जाति, द्विंद्रिय जाति, त्रिंद्रिय जाति, चतुर्द्रिय जाति, पंचेंद्रिय जाति, औदारिक शरीर नाम कर्म, वैक्रिक शरीर नाम कर्म, आहारक शरीर नाम कर्म, तेजस शरीर नाम कर्म, कार्मण शरीर नाम कर्म, औदारिक शरीर अंगोपांग नाम कर्म, वैक्रिक शरीर अंगोपांग नाम कर्म, आहारक शरीर अंगोपांग नाम कर्म, औदारिक शरीर बंधन नाम कर्म, नंतर वैक्रिक शरीर बंधन नाम कर्म, आहारक शरीर बंधन नाम कर्म, तेजस शरीर बंधन नाम कर्म, कार्मण शरीर बंधन नाम कर्म, औदारिक शरीर संघात नाम कर्म, वैक्रिक शरीर संघात नाम कर्म, आहारक शरीर संघात नाम कर्म, तेजस शरीर संघात नाम कर्म, कार्मण शरीर संघात नाम कर्म, नंतर समचतुस्र संस्थान नाम कर्म, निग्रोध परिमंडल संस्थान नाम कर्म, स्वाती संस्थान नाम कर्म, कुब्जक संस्थान नाम कर्म, वामन संस्थान नाम कर्म, हुंडक संस्थान नाम कर्म, वज्रशम नारा सहन नाम कर्म, वज्र नारा सहन नाम कर्म, नारा सहन नाम कर्म, अर्ध नारा सहन नाम कर्म, कीलिका सहन नाम कर्म, असंप्राप्त श्रुपादिका सहन नाम कर्म, स्निग्ध स्पर्श नाम कर्म, रुक्ष स्पर्श नाम कर्म, शीत स्पर्श नाम कर्म, उष्ण स्पर्श नाम कर्म, गुरु स्पर्श नाम कर्म, लघु स्पर्श नाम कर्म, मृदु स्पर्श नाम कर्म, कर्क स्पर्श नाम कर्म, मधुर रस नाम कर्म, आम्ल रस नाम कर्म, तिक्त रस नाम कर्म, कटुक रस नाम कर्म, कषाय रस नाम कर्म, सुरभि गंध नाम कर्म, असुरभि गंध नाम कर्म, शुक्ल वर्ण नाम कर्ण, कृष्ण वर्ण रक्त वर्ण नाम कर्म, नंतर पीत वर्ण नाम कर्म, हरित वर्ण नाम कर्म, कृष्ण वर्ण नाम कर्म, नरगत्यानुपूर्वी नाम कर्म, तिर्यजगत्यानुपूर्वी नाम कर्म, मनुष्यगत्यानुपूर्वी नाम कर्म, देवगत्यानुपूर्वी नाम कर्म,
निर्माण नाम कर्म, अगुरु लघु नाम कर्म, उपघात नाम कर्म, परघात नाम कर्म, आतप नाम कर्म, उद्योत नाम कर्म, उच्छ्वास नाम कर्म, प्रशस्त विहायोगती नाम कर्म, अप्रशस्त विहायोगती नाम कर्म, साधारण शरीर नाम कर्म, प्रत्येक शरीर नाम कर्म, स्थावर नाम कर्म, नंतर त्रस नाम कर्म, सुभग नाम कर्म, दुर्भग नाम कर्म, सुस्वर नाम कर्म, दुस्वर नाम कर्म, शुभ नाम कर्म, अशुभ नाम कर्म, सूक्ष्म शरीर नाम कर्म, बादर शरीर नाम कर्म, अपर्याप्त नाम कर्म, नंतर पर्याप्त नाम कर्म, अपर्याप्त नाम कर्म, स्थिर नाम कर्म, अस्थिर नाम कर्म, आदे नाम कर्म, अनादे नाम कर्म, यशकीर्ती नाम कर्म, अयशकीर्ती नाम कर्म, तीर्थंकर नाम कर्म, उच्च गोत्र कर्म, नीच गोत्र कर्म, नंतर दानांतराय कर्म, लाभांतराय कर्म, भोगांतराय कर्म, उपभोगांतराय कर्म, वीर्यांतराय कर्म के फल को नहीं भोगता, चैतन्य स्वरूप आत्मा का ही संचेतन करता हूँ। इस प्रकार ज्ञानी सकल कर्मों के फल के संन्यास की भावना करता है। हे आता बोलायला मला वेळ लागला, थोडं पाठ करून जर तो वेळ लागेल, पण एकदा सराव झाला काय तर ही सगळी नावं आता जी आपण नाव घेतलं लय तर जरी 10 मिनिटांत सगळं होऊन जाते। चिंतनामध्ये लवकर येते, बोलायला तुला वेळ लागतो। ही कर्मफळापासून संन्यास झालं हे भेदविज्ञानची विधी सांगायला लागले। ते भेदविज्ञान कसं करा हे सांगायला लागलेत काय, हे कर्मफळापासून झालं। आता तुम्हाला ते हे सांगितलं 47 सांगितलं बघा, त्याच्या पाठीमागच्या गातामध्ये बघा, पेज नंबर 678 काढा, पेज नंबर 678 आहे बघा काय, तर पेज नंबर 678 ते कंसात खाली दिले बघा। इस प्रकार प्रतिक्रमण के समान ही प्रत्याख्यान में भी 49 भंग कहे, 49 भंग झाले। म्हणजे प्रतिक्रमणाचे 49 भंग, प्रत्याख्यानाचे 49 भंग, आलोचनाचे 49 भंग, ते पुढं आलोचनाचे बी आहे, म्हणजे तिन्हीच त्यांनी घेतलेलं आहे। अशा प्रकारचे ते 147 हे आणि 148 ते काय कर्मफल आणि कर्मचेतना आणि कर्मफल चेतना संज्ञा हे आलोचनाचे तिन्ही घेतलं होते नाही, कळालं का नाही? म्हणून सामान्य विशेष ज्ञान हे आत्मानुभूतीला कारण आहे, लक्षात घ्या। काय सामान्य विशेषात्मक तत्वाचं ज्ञान सामान्य विशेषात्मक पाहिजे। सामान्य विशेषात्मक केवळ सामान्याचं ज्ञान असं उपयोग नाही, केवळ विशेष ज्ञान उपयोगी नाही। विशेष ज्ञान करा मी सामान्य ज्ञान झाले त्याला, त्याशिवाय सामान्य ज्ञान कसं विशेष ज्ञान कसं होणार आहे काय, म्हणजे सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान हे दोन्ही ज्ञान, कारण वस्तू सामान्य विशेषात्मक आहे। तर शुद्ध हे आपण वाचलो, आता वाचलं तर असं वाटतं कुठलं कर्नाटकचा विषय वाचलो काय असं वाटतं आपल्याला आता वाचल्यानंतर काय, पण तो विषय समयसारमधला आहे आणि तो सुद्धा सर्वविशुद्ध ज्ञान अधिकारमधला आहे, सर्वविशुद्ध ज्ञान अधिकारमधला। त्याच्या अगोदर त्यांनी 7 तत्वाच्या माध्यमातून 9 पदार्थाच्या माध्यमातून शुद्ध आत्म्याचं कथन केलेलं आहे। आणि इथंपर्यंत निर्णय पक्का झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपणाला सहज अवगत होत जातात। फक्त जिनवानी वाचत असताना एक अद्योपांत वाचण्याचा प्रयत्न करा आणि रुचीपूर्वक आवड असं आहे, समजलं का नाही? ही आवडपूर्वक वाचलं तर कळतं, आवडपूर्वक नाही वाचलं तर सोपी गोष्टसुद्धा कळत नाही, नावडीनं वाचलं तर सोपी गोष्टसुद्धा लवकर कळत नाही। काय समजून घेणाऱ्याला काही अवघड नाही, न समजून घेणाऱ्याला काही सोपं नाही। ज्याला समजून घ्यायचं आहे ते गुरु किती जरी लांब असले तर जवळ येतात, आणि समजून घ्यायचंच नसेल तर घरात तीर्थंकर जरी असलं तरी उपयोग नाही आहे। कसं आहे, घरात गुरु जरी असले तरी उपयोग नाही काय, आपण जवळीक कशाशी करतोय, कुणाच्या जवळ जातोय आणि कशाशी जवळीक करतोय, समजलं का नाही? कुणाच्या जवळ जायचं सत्संगती, कुणाशी जवळीक करायचं शुद्ध आत्म्याची,
सत्संगती गेलं म्हणजे त्या सत्संगती लोकांची जवळीक नाही करायची आपल्याला. काय जवळीक तर आपल्या शुद्ध आत्म्याची करायची आहे. सत्स्वभावी त्रिकाली गुरु भगवान आत्मा याच्याशी जवळीक करायची आहे. आणि ही जवळीक करण्यासाठी जे सत्स्वभावी सांगणारे जे लोक सज्जन लोक आहेत त्या सज्जनाच्या संगतीमध्ये जावं. आणि सगळ्यात मोठं या काळात सज्जन कोण असेल तर हे जिनवानी आगम, बस आगम. आणि या आगमाच्या पद्धतीनं जे सांगत असतील ते ज्ञानी. म्हणून हे ज्ञानी लोकांचं वचन, तीर्थंकरांचं वचन हे सगळं आपणाला अतिशय उपयोगी आहे भेद विज्ञान करण्यासाठी. या अनादी काळापासून शुद्ध आत्म्याची कथा कधी ऐकलेली नव्हती ही सांगण्यासाठी या ठिकाणी सांगितलं. मग आपण प्रस्तावना थोडं विस्मृती झाल्यासारखं वाटलं म्हणून प्रस्तावना घ्यायला लावलं. काय आता यामध्ये समयसारच्या दुसऱ्या गाथेमध्ये कुंदकुंद आचार्यांनी जीवाचं वर्णन करताना सांगितलं. जीओ चरित दंसन नान ठिदो तम ही ससमयम जान पोगल कम पदेश ठिदम तम जान पर समयम. स्वसमय आणि परसमय. काय म्हणजे जीव दर्शन ज्ञान चारित्र स्वभावामध्ये राहतो तो स्वसमय आणि पुद्गल कर्मच्या प्रदेशामध्ये राहतो तो परसमय. ग्रंथाचं नाव आहे समयसार. त्यांनी समयसार सांगण्याची प्रतिज्ञा केलेली आहे परंतु समयसार नाव आलेलं नाही. हे समय सांगून समयचे दोन भेद केले, स्वसमय आणि परसमय. आणि समय म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं वाटायला नको म्हणून त्याची त्यांनी खुलासा केलेला आहे. यद्यपि समयचे अनेक अर्थ आहेत. समय म्हणजे कालद्रव्याचा सूक्ष्म समय, समय म्हणजे युद्ध, समय म्हणजे ग्रंथ, समय म्हणजे मत, असे अनेक अर्थ आहेत. समय म्हणजे 9 पदार्थ, 7 द्रव्ये 9 पदार्थ आणि समय म्हणजे आत्मा. एकाच ठिकाणी 7 अर्थ झाले. काय समयचा अर्थ कालद्रव्याचा सूक्ष्मांश, समय म्हणजे मत सिद्धांत, समय म्हणजे भांडण बी होते, समय म्हणजे 9 पदार्थ म्हणजे 7 तत्व, समय म्हणजे आत्मा, समय म्हणजे ग्रंथ. असे या सगळ्यामध्ये समय काय घ्यायचा आहे? या सगळ्यामध्ये समय आत्मा घ्यायचा आहे. समयचे जरी अनेक अर्थ असले तरी तर समयचा अर्थ आत्मा. आता आत्मा म्हटल्यानंतर शुद्ध आत्मा घ्यायचा का अशुद्ध आत्मा घ्यायचं? वर्तमान काळामध्ये बघितलं तर आत्मा कर्मानी सहित, काय द्रव्यकर्म भावकर्म नो कर्मानी सहित असाही आत्मा आहे. आणि वर्तमान काळामध्ये द्रव्यकर्म भावकर्म नो कर्माने रहित सुद्धा आत्मा आहे. जे द्रव्यकर्म भावकर्म नो कर्माने रहित झालेले आहेत असे सिद्ध भगवान आहेत. आणि द्रव्यकर्म भावकर्म नो कर्माने सहित जे जीव आहेत ते संसारी जीव आहेत. ते सगळे अजून संसारच जीव आहेत. चार गतीमधले जीव आहेत. ज्यांना गती नाम कर्माचा अजून उदय आहे ते जीव संसारी आहेत असं आहे. काय सांगितलं? ज्यांना गती नाम कर्माचा उदय आहे असे जीव संसारी आहेत. आणि ज्यांना गती नाम कर्माचा अभाव होऊन सिद्धावस्था प्राप्त झाले ते सिद्ध. असे संसारी आणि मुक्त 2 प्रकारचे जीव आहेत. संसारीमध्ये सुद्धा त्रस स्थावर असे आणि त्यात आणि मग ते बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा असे आणि भेद करत गेले. असं सामान्य ज्ञानापासून विशेष ज्ञानाकडे आणि विशेष ज्ञानातून सामान्य ज्ञानाचा अनुभव घेणं हे समयसारमध्ये त्यांना सांगायचं आहे. म्हणजे दर्शन ज्ञान चरित्र स्वभावामध्ये जो स्थित आहे तो स्वसमय आणि जो पुद्गल कर्मच्या प्रदेशामध्ये स्थित आहे तो परसमय. स्वसमय म्हणजे सम्यक दृष्टी, परसमय म्हणजे मिथ्या दृष्टी असं आहे. काय म्हणजे कर्म प्रदेशामध्ये स्थित, कर्मांना आपलं मानतो, कर्मांना करता मानतो, परद्रव्यांना करता मानतो. त्या असे जे पुद्गलच्या कर्म प्रदेशामध्ये जे स्थित आहेत ते परसमय मिथ्या दृष्टी. आणि आपल्या त्रिकाली गुरु भगवान दर्शन ज्ञान चारित्र स्वभावी भगवान आत्म्यामध्ये जे स्थिर आहेत, जे त्याचा जे अनुभव करतात ते सम्यक दृष्टी. यापेक्षा बघितलं चतुर्गुणस्थानचे पुढचे सगळे जीव सम्यक दृष्टी आणि त्याच्या अगोदरचे सगळे जीव मिथ्या दृष्टी. काय हे असं स्वसमय परसमय. पण त्याला सांगायचं आहे समयसार. काय स्वसमय परसमय हे समयचे 2 भेद आहेत. समयसारचे भेद नव्हे ते. स्वसमय आणि परसमय हे
समयसारचे भेद नव्हे, समयसारचे भेद नाही, समयसार अभेद आहे. काय तो परद्रव्यापासून, परभावापासून, विकारी भावापासून, समस्त परद्रव्य परभावापासून, एक समयच्या पर्यायापासून, शुद्धाशुद्ध विकारी पर्यायापासून अत्यंत भिन्न असा जो शुद्ध आत्मा आहे तो समयसार आहे. तोच कारण परमात्मा. समयसारचे भेद नाही, समयसार अभेद आहे. इथं भेद समयचे केलेले आहे. पण डॉक्टर साहेबांनी याचा खुलासा करताना एक पॉईंट छान लिहिलेलं आहे त्यांनी. डॉक्टर साहेबांनी काय लिहिलेलं आहे? 4 गोष्टी झाल्या, समय, स्वसमय, परसमय, समयसार. 4 गोष्टी आहेत ना, समय, स्वसमय, परसमय, समयसार. समय गेय है, समय म्हणजे सही द्रव्य झाले, सही द्रव्य. समय गेय है, स्वसमय उपादेय है, स्वसमय उपादेय प्रकट करण्यासाठी उपादेय है. पर समय हे है और समयसार परम उपादेय है, आश्रय करण्या योग्य है. ऐसा है. समय गेय है, स्वसमय प्रकट करने के लिए उपादेय है, पर समय हे है और समय सार आश्रय करने के लिए उपादेय माने परम उपादेय है. परम उपादेय के सामने बाकी सब हे. असं आहे. परम उपादेयच्या समोर सगळे हे आहे. असं आहे. तो एकमेव उपादेय आहे. तो एकमेव चैतन्य स्वभावी भगवान आत्मा उपादेय आहे. अशा आत्म्याची मी कथा सांगणार आहे, अशा आत्म्याला मी सांगणार आहे, अशी प्रतिज्ञा घेऊन त्यांनी हे सांगितलं. आणि मग डॉक्टर साहेबांनी त्या आत्मख्यातीच्या टीकेच्या आधारे पॉईंट करून सांगितलं, पॉईंट काढलेलं आहे त्यांनी. काय पॉईंट लक्षात ठेवलं तर पूर्ण टीकाचा भाव लक्षात राहतो ना. नोट्स कशासाठी काढायचे असतात, पॉईंट कशासाठी काढायचे असतात, सगळा सार त्यात लक्षात यावा म्हणून. नोट्स काढताय की नाही? हां, नोटा काढतोय पण नोट्स काढत नाही आपण. समजलं का नाही? हां, आम्हाला नोट्स छापण्याची मशीन आमच्याकडे आहे, पण हे नोट्स नाही आहे. हे नोट्स काढत शिका. पॉईंट त्यात महत्त्वाचं लक्षात राहतं. वारंवार सगळं ग्रंथ आपण आजोबांत वाचू शकणार नाही ना. वाचताना त्यातले महत्त्वाचे पॉईंट टिपले तर त्यातला भाव सगळा लक्षात येतो आपल्याला. असं आहे. म्हणून डॉक्टर साहेबांनी तो सांगितलं बघा. काय या टीकेमध्ये अमृतचंद्र आचार्यांनी काय असं लिहिलं की तो समय का आहे. तर ते आचार्य अमृतचंद्राच्या टीकेनुसार डॉक्टर साहेबांनी 7 पॉइंट काढले. यहाँ समय का स्वरूप 7 विशेषणों के माध्यम से स्पष्ट किया गया. पेज नंबर 27 वर आहे बघा. हां, याच्या त्यात नव्हे, हे डॉक्टर साहेबांनी समयसार अनुशीलन भाग 1 पूर्वार गाथा 1 से 25 तक हे आहे. हां, त्यामध्ये गाथा दुसरी, गाथा क्रमांक 2, 27 पेज नंबर वर. इस प्रकार इस समय माने जीव की स्वसमय और पर समय ये द्विविधता, दोपना प्रकट होती है. यहाँ समय का स्वरूप 7 विशेषणों के माध्यम से स्पष्ट किया गया है. वह समय नामक जीव पदार्थ 1 उत्पाद वेद ध्रुव युक्त सत्ता सहित है. आचार्य अमृतचंद्र टीकेमध्ये सगळं आले. सापडलं का नाही? त्यांना का सापडलं ना? त्यात गाथा क्रमांक 2 काढा, त्यात पेज नंबर वेगळा असेल. हां बघा, यहाँ उत्पाद वेद ध्रुव युक्त सत्ता सहित है. कोण? समय, आत्मा, जीव. 2 ज्ञान दर्शन चैतन्य स्वभावी है. 3 अनंत धर्मात्मक एक अखंड द्रव्य है. 4 अक्रमवर्ती गुणों एवं क्रमवर्ती पर्यायों से युक्त है. 5 स्वपर प्रकाशक सामर्थ्य से युक्त होने से अनेकाकार होने पर भी एक रूप है. 6 अपने असाधारण चैतन्य स्वभाव के सद्भाव एवं परद्रव्यों के विशेष गुणों के अभाव के कारण परद्रव्यों से भिन्न है. 7 गुणों परद्रव्यों से एक क्षेत्रावगाह रूप से अत्यंत मिला हुआ होने पर भी अपने स्वरूप से च्युत नहीं होने के कारण टंकों
टंकोत्कीर्ण चैतन्य स्वभावी है। यहाँ समय शब्द का अर्थ परद्रव्यों और उनके गुण पर्यायों से अत्यंत भिन्न। समयचा अर्थ काय सांगितलं? परद्रव्य आणि परद्रव्यांच्या गुणपर्यायांपासून भिन्न, ज्ञान दर्शन स्वभावी, उत्पाद वे द्रव्य से सहित, गुण पर्यायवान, स्वपर प्रकाशक, अनंत धर्मात्मक, टंकोत्कीर्ण चैतन्य स्वभावी जीव द्रव्य है। खलवा यहाँ प्रमाण के विषयभूत जीव द्रव्य को लिया है। हे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचं ते काय डॉक्टर साहेबांनी अतिशय गहन चिंतन करून प्रशांतजी काय शेठजी डॉक्टर साहेबांनी हे डॉक्टर साहेब असा एक भाग्यशाली मनुष्य काय ज्यावेळी गुरुदेव काजी स्वामीच्या सान्निध्यात जायच्या अगोदर न्यायतीर्थ होती ते तिथं गेलं नाही अगोदर न्यायतीर्थ होती ते हां जैन दर्शनामध्ये न्यायतीर्थ होते आणि मग त्यांना ते क्रमबद्ध पर्याय समजून घ्यायचं होतं शंका होती त्यांना क्रमबद्ध पर्यायावर आणि ह्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांना विचारण्यासाठी ती गुरुदेवांकडे गेले आणि तिथलं बघून त्यांचं ते सगळं ज्ञानबीन बघून त्यांना वाटलं की यांच्यापुढं आपण काहीच नाही आहे म्हणून आपण आता याच्यावर आयुष्यात घालवायला पाहिजे म्हणून गुरुदेवच्या सान्निध्यामध्ये जवळजवळ 40-45 वर्षे राहिले आणि गुरुदेवांना लिखाण करण्याचं हे नव्हतं ते कधी लिहित नव्हते ते काय कदाचित ते लिहायला सवड मिळत नसेल किंवा लेखन कला नसेल काय त्यांनी कधी लिहिलं नाही पण त्यांनी जे प्रवचन केले त्याच्यावर व्यवस्थितपणे लिहिण्याचं काम डॉक्टर साहेबांनी केलं आणि ते त्यांच्याकडून तपासून घेत होते गुरुदेवकडून मग गुरुदेव म्हणायचे ह्याला लिखित रूपाने व्यवस्थित लिहिणारे हेच आहे म्हणून त्यांना तो लिहिण्याचा अधिकार दिला आणि मग त्याच्यावर त्यांचे मग आत्मधर्म वितराग विज्ञान याच्या माध्यमातून आले आणि स्वतः चिंतन किती वेळा ते प्रवचन ऐकले स्वतः प्रवचन केले एक एक गातावर एक एक तर अनेक वेळा प्रवचन केलेत त्यांनी म्हणजे आयुष्यभर हयातभर काय म्हणजे अगोदर न्यायाचा अभ्यास प्रमाण न्यायाचा अभ्यास इकडं अध्यात्माचा अभ्यास आगम अध्यात्माचा अभ्यास त्याच्यामुळे ते पक्कं झालं ते आणि मग हा विषय जनतेपर्यंत लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने कसं न्यायचं ही एक कला आहे ना काय अवघड विषयाला सोपं करून सांगणं ही खरी कला बरोबर नाही अवघड विषय आहे पण जरा सोपं करून की जास्तीत जास्त सोपं करून सांगणं ही कला आहे आणि ती कला डॉक्टर साहेबांच्याकडे होती त्याच्यामुळं त्यांनी मग आता नुसतं हे सांगितलेलं सगळं तसंच जरूर त्यांनी लिखित रूपाने लिहिलं त्याच्यामुळं या याचं समयसार अनुष्ठींचा अध्ययन केल्यानंतर सगळा विषय आणि क्लिअर होतो काय समयसार मूळ ग्रंथ वाचायचा टीका वाचायची गुरुदेवशींची प्रवचन वाचायची त्यांची प्रवचनं ऐकायची आणि डॉक्टर साहेबांनी लिहिलेले ही अनुशीलन वाचायचं समयसार विषय पक्का करतो लक्षात घ्या काय म्हणजे कुठं तर एक राहिलेलं असतं ना एवढं वाचून मला हे कळालं नाही पण मी डॉक्टर साहेबांचं वाचलं रे असं आहे हे विषय इथं कळाला मला असं होते ना त्याच्यामुळे आणि अगदी पॉईंट काढून त्यांनी केलेलं आहे बघा यहाँ प्रमाण के विषयभूत जीव द्रव्य को लिया है द्रव्यार्थी के विषय या दृष्टि के विषय रूप जीव तत्व को नहीं ही चर्चा जीव तत्वाची नाही आहे जीव द्रव्याची आहे प्रमाणच्या जीव द्रव्याची चर्चा आहे हे शुद्ध निश्चय नाही किंवा द्रव्यार्थिक नाही विषयभूत जीव तत्वाचं नाही आहे जीव तत्वाच्या अनुभूतीनं सम्यक दर्शन होतं जीव द्रव्याच्या अनुभूतीनं सम्यक दर्शन नाही आहे कारण जीव द्रव्यामध्ये सगळं गर्भित आहे काय सगळं शुद्धाशुद्ध पर्याय गर्भित आहे त्यामध्ये सगळी पर्याय आपली या जीवाची शुद्धाशुद्ध पर्याय गुण पर्याय उत्पाद वेद द्रव्ययुक्त सहित सगळं गर्भित असणं हा प्रमाण न्यायाचा विषय झाला काय द्रव्य गुण पर्याय उत्पाद वेद द्रव्य शुद्ध अशुद्ध सगळे पर्याय त्यात मिक्स करून कथन केलं जातं हे प्रमाणचा जीवद्रव्य याच्यामुळं जीवद्रव्याची कन्सेप्ट क्लिअर होते आणि द्रव्यार्थिक नाही शुद्ध निश्चय नाही परमशुद्ध निश्चय न्यायाचा जो जीवतत्व आहे
त्याच्या ज्ञानानं जीवतत्वाची अनुभूती होती. जीवद्रव्याच्या ज्ञानाशिवाय जीवतत्वाची अनुभूती होत नाही. हे आहे जीवद्रव्याचं ज्ञान करून घेणं हे सामान्य ज्ञान आणि जीवतत्वाचं ज्ञान करून घेणं हे विशेष ज्ञान असं आहे. हां जीव पदार्थ तेच की जीव पदार्थच आहे. जीव पदार्थ म्हणा जीवतत्व जीववस्तू म्हणा हेच आहे. काय कळालं नाही की नाही. सामान्य ज्ञान करून घेणं सामान्य ज्ञान करून घ्या. सामान्य ज्ञान म्हणजे बेसिक ज्ञान. हां जीवद्रव्याचं बेसिक ज्ञानाशिवाय विशेष ज्ञान होत नाही आहे. बिना बेसिक ज्ञान करता विशेष ज्ञान होणं शक्यच नाही. ते सांख्यमत्वाला आले मग असं आहे. ते सांख्यमत्वाला आत्मा शुद्ध आहे शुद्ध आहे. मग आत्मस्वरूप कसं आहे नेती 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 ती काय जाणून घेऊ नकोस असं नाही आहे. आत्मा वर्तमान काळामध्ये कसा आहे वर्तमान काळ कर्मसहित आहे कर्म आणि कर्मानं रहितसुद्धा असा आत्मा आहे. अशा आत्म्याचं कथन या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून द्रव्यार्थिक नैके विषय किंवा परमशुद्ध निश्चयनाचा विषय किंवा दृष्टि के विषयभूत जीव तत्व इसकी चर्चा यहाँ नहीं है. उसकी चर्चा 6वीं 7वीं 14वीं 15वीं गाथा में आएगी. आपली 6वी 7वी गाथा सुरू केलं आहे पण तिथंपर्यंत जाण्यासाठी सगळं थोडं विस्मृतीमध्ये गेलेलं होतं ना. ते स्मृतीमध्ये परत आणण्यासाठी काय स्मृतीमध्ये परत आणण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे. जिस जीव में द्विविधता आती है वो जीव तो गुण पर्याय वाला जीव ही हो सकता है और परम शुद्ध निश्चय नय का विषय भूत जीव तो एक रूप ही होता है. उसमें तो द्विविधता दोपणा संभव नहीं है. प्रमाणच्या विषयामध्ये द्विविधपणा आहे. द्रव्यार्थिक नय निश्चय नय दृष्टीच्या नय विषयामध्ये द्विविधपणा नाही आहे. ज्याच्यामध्ये द्विविधपणा नाही त्याला समयसार म्हणायचं. ज्याच्यामध्ये द्विविधपणा आहे त्याला समय म्हणायचं. त्याला जीवद्रव्य म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये द्विविधपणा नाही आहे अभेद आहे परमशुद्ध निश्चय नाहीचा दृष्टीचा विषयभूत जो विषय आहे तो जीवतत्व आहे. तो परम उपाधी आहे. तोच आश्रय करण्या योग्य आहे. असा आहे तो शुद्ध निश्चय नाहीचा विषय आहे. त्यात तो विषय या समयसारमध्ये आहे. पण अगोदर पहिला प्रमाणचा जीवद्रव्य सांगायला पाहिजे का आहे तेच ते सांगायला आलं. अशा प्रकारे या ठिकाणी इथं बरं ही गाथा वाचून आपल्याला 6व्या गाथेकडे जायचंच आहे. काय महत्त्वाचं आहे कळालं काय. तसंच वेळ झालेला आहे बराच वेळ झालेला आहे. तर